काही महत्त्वाच्या बातम्या आपण बघूया। दिल्लीतल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निमलष्करी दल तैनात करण्यात आलेलं आहे। शेतकऱ्यांच्या मोर्चावर अश्रुधुराचा मारा करण्यात आलेला आहे। दिल्लीच्या सीमेवर कडेकोट बंदोबस्त तैनात केला गेलेला आहे। बॅरिकेड्स लावत दिल्लीच्या सीमांवर पोलीस तैनात आहेत। हजारो शेतकरी दिल्लीकडे निघाले। दिल्लीच्या सीमांवर मोठी वाहतूक कोंडी देखील झाल्याचं पाहायला मिळतंय। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। प्रशांत लीला रामदास आपले नवी दिल्लीचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। प्रशांत, शेतकऱ्यांचा हा मोर्चा दिल्लीच्या दिशेने कूच करत होता, मात्र या मोर्चावर अश्रुधुराचा मारा करण्यात आलेला आहे। मोर्चाला थोपवण्याचे रोखण्याचे प्रयत्न केले जात आहेत। प्रशांत, काय सांगता येईल याबद्दल? मोर्चा सकाळी 10 वाजता हा निघालेला आहे, पंजाब मधून निघालेला आहे आणि त्यानंतर मोठ्या संख्येनं जी सिंधू बॉर्डर आहे, सिंधू बॉर्डरवरती मोठ्या संख्येनं शेतकरी एकत्र व्हायला सुरुवात झाली होती। या सगळ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्याकरता हरियाणा आणि उत्तर प्रदेश शेतकरी या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि इथे जी परिस्थिती आहे ही तणावग्रस्त झाल्यानंतर या शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी इथे मोठा पोलिसांनी जे शेतकरी आहे ते बॅरिकेडिंग तोडण्याचा प्रयत्न करतायत। याच पार्श्वभूमीवरती त्यांच्यावरती अश्रुधुराचे नळकांडे फोडण्यात आलेले आहे आणि या सगळ्यांना पांगविण्याकरता दिल्ली पोलीस असो, निमलष्करी दल असो, या सगळ्यांनी मोठी कारवाई करायला सुरुवात केली आहे। अजूनही मोर्चा पोहोचला नाहीये। साधारणतः सायंकाळी 3 ते 4च्या दरम्यान हा मोर्चा पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। दिल्लीच्या गाजीपूर बॉर्डरमध्ये देखील उत्तर प्रदेशकडून निघाले शेतकरी पोहोचतील, तर पंजाब आणि हरियाणामधून निघाले जे पोलीस आहे ते टिहरी आणि सिंधू बॉर्डरला पोहोचतील। या सगळ्यांना रोखण्याकरता जवळपास 5,000पेक्षा जास्त जवान हे तैनात करण्यात आलेले आहे। या घडीला जर बघितले तर परिस्थिती जी आहे सिंधू बॉर्डरवरची ती तणावग्रस्त झाली आहे। त्याचमुळे अश्रुधुराचे नळकांडे फोडण्यात आलेले आहेत। ठीक आहे प्रशांत, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल।